नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र बेंडल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या कोकणी गावप्रेमी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण आलेलो आहोत निवोशी गावातील एका धबधब्यावरती। तर तो धबधबा मी तुम्हाला दाखवणार आहे। सुसरोंडी धबधबा म्हणून या धबधब्याचं नाव आहे। तर आज आपल्याबरोबर आहेत शुभम साखरकर, रुपेश वीर, दोन्ही पण आपले गॉगरमधले यूट्यूबर आपल्यासोबत आहेत। तर आता आपण जाणार आहोत त्या धबधब्याकडे। तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला, ह्या रस्त्याने आपण आलेलो आहे इथे खाली, आणि हा छोटासा असा झरा आहे उड्यासारखा। त्याच्यावरती सगळे असे प्रवाळासारखे म्हणजे छोटी छोटी गवतसुद्धा आहे, पाण्यातनं बघत असाल तुम्ही बघा। तर चला, हा इथे खाली धबधबा आहे बहुतेक, बघा थोडा रिस्की आहे पाणी पडत आहे धबधब्याचं। मित्रांनो, आता आपण धबधब्यावरती जाणार आहोत। पाण्याच्या आवाजामुळे माझा आवाज क्लिअर येत नसेल कदाचित। तर बघू, पुढे शुभम आणि रुपेश गेलेले आहेत। तर चला, हा धबधबा आहे इथे, आपण तुम्हाला पुढे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। याल तर तुम्ही सांभाळून या, पण दगडाला शेवाळ आहे सगळीकडे। बघा, पाय घसरण्याची शक्यता आहे, सावकाश या। चला, मला जवळ घेऊन जातो आज। शुभम आणि हे लोक कसे पहिल्यांदा आलेले आहेत तिथे। तर चला बघूया या। हो, मस्त असा धबधबा बघा, होतोय स्पॉट। तुम्ही आपली शॉर्ट व्हिडिओ बघितली असेल, आता हे लॉंग व्लॉग आहे। पाणी बघा कसं तुम्ही किती निखळ आहे, आणि हा धबधबा तर ही पाण्याची सतत धार इथं चालू आहे, बघत असाल। मुवा वगैरे आहेत मस्तपैकी, सगळ्या दगडाचं पाणी गळतं आहे बघा, दगडांना पूर्ण पाणी गळतं आहे। हे सगळे झरे लागलेले आहे, पूर्ण सच्छिद्र दगड आहे। त्या दगडात पाणी झिरपून सुद्धा खाली येत आहे बघा, सगळ्या दगडाला पाझर फुटलेले, आणि हे पाणी इथून आतून येत आहे। मित्रांनो, या धबधब्याजवळ आल्यानंतर आम्हाला म्हणजे माहिती होती की इथे अश्मयुगीन गुफासुद्धा आहेत, तर त्या आम्हाला थोड्या शोधाव्या लागणार होत्या। तर आता हे थोडे शुभम आणि हे लोक तिथे गेले, तर त्यांना ते मिळालेले आहे। तर बघूया आपण आहे ते तीसुद्धा एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। पाण्याचा प्रेशर एवढा असल्यामुळे तुम्ही दगडाला बघत असाल किती भेगा गेलेल्या आहेत त्या एवढा, तरी आता पाणी कमी झालेलं आहे। हे झाडाच्या मुळाने पाणी खाली येत आहे, आणि इकडे ही सतत धार लागली आहे, ती पण किती मस्त दिसत आहे बघा, मस्त। पाण्यात मासेसुद्धा आहेत, सगळं डबकंसुद्धा आहे। चला, तर मित्रांनो, तिथे बाजूला जे अश्मयुगीन गुफा आहे, तर तिथे आता आम्ही चाललेलो आहे। आतमध्ये काय आहे याची काही माहिती नाही, तरीसुद्धा रिस्क घेत आहोत जाण्याचा। बघूया, टॉर्च चालू करायला लागणार आहे, जाऊया। आपण ज्या गुहेत आहोत ती अश्मयुगीन गुहा आहे। आता ही कधी खोदली वगैरे तिची इन्फॉर्मेशन थोडक्यात माझ्याकडे सुद्धा नाही आहे, पण जेव्हा सर्वे झाला अश्मयुगीन हत्यारं शोधण्याचा किंवा तो हेलिकॉप्टरद्वारे झालेला, तर त्याच्यामध्ये असं समजलं की इथे असू शकतात। त्यामुळे ना ते हे अश्मयुगीन हत्यारं इथे सापडले, आणि ती खोदकाम वगैरे झालेलं आहे, आणि ती सरकारच्या स्वाधीन केलेली आहे ती। आणि ते तसं हे ना इकडे हे बघू शकतो, हा ओपन पॅकेज आहे, तो आपल्याला दिसू शकतं। पण इथे कोणता प्राणी आहे ना ते आपण सांगू शकत नाही, कोणता जंगली प्राणी आहे किंवा कोणता, ते चेक करायला लागणार आहे, बरोबर। तर आधी आपण तेच घेतलं। आता ही गुहा केवढे आहे ते आपल्याला माहीतच नाही, म्हणून आधी इकडे आता रिस्क घ्यायची नाही आपल्याला मुलात। तर आधी दगड टाकतो मी, ओके।
कसला तर काय होतं थोडी चमकली असे बॅटरीवर आहे ना, दगड मारल्यावर हालचाल झाली. हो, आणि थोडा असा असा वेगळाच आवाज येतो ना. आणि मित्रांनो आता आम्ही आहे ना तुला मित्रांनो या गुफेमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण आतमध्ये बहुतेक कुठला तरी प्राणी आहे, मगाशी तुम्ही बघितलं असेल, त्यामुळे रिस्क घेत नाही आहे आपण. बघू तरी. चला मित्रांनो, दोघंजण तिकडे आहेत, त्या आतमध्ये आता परत जाण्याची डेअरिंग करत आहे. आपण जास्त रिस्क घेत नाही, आपण थोडे मागेच थांबवतो. बघूया. रुपेश परत आतमध्ये चाललेला आहे. ही बघा, ही ती गुफा आहे. परत आपण आतमध्ये जाण्याचा प्लॅन करत आहोत. इकडे भरपूर मोठा असा खड्डा आहे. गुफा एकदम डेंजर गुफा आहे अशी. टॉर्च लावलाय तरी सुद्धा नाही आहे दिसत. बघा, दोघं जण एक्सप्लोर करत आहेत. तरी इकडे सुद्धा खड्डा आहे या साईडला आत जाण्यासारखा. तिथे सुद्धा मागे आहे, इकडे सुद्धा मागे आहे. आणि हे बॅकग्राऊंड आहे, इथून आपण आतमध्ये शिरलेलं आहे. व्हिडिओ बघू शकते. जाण्याची हिंमत होत नाही कारण थोडं पुरेसा प्रकाश आपल्याकडे अवेलेबल नाही. तर जागा नवीन आहे आपल्यासाठी. आणि या कातला तिथं पण आहे ना पाण्याचं स्रोत इथे. तुझ्या सोबतच जाणार. दोघं जण आत गेलेले. पाण्याचा स्रोत आहे, काही सुद्धा दिसत नाही, लाईट पुरेशी नसल्यामुळे. दोघं जण इथं आलेले. तिथे पण जातात. वट वगैरे फिरत आहे सगळीकडे. तर लाईट आपण लाईट आणल्यात ना, त्यामुळे ते इकडे इकडे इथे वरती मगाशी बोललो ना तुला, तो स्पॉट आहे ना कदाचित तिथे असेल. आतमध्ये आपण आलं पण गरम होते आपल्याला. हा, गरम खूप होतं. मोबाईलची बॅटरी आपण कॅमेरा ते का गुफा बघा आतमध्ये. वट वगैरे येत आहेत. त्यामुळे ही गुहा आहे. जसं काय जुन्या काळामध्ये ना शिवम, जुन्या ह्याच्यामध्ये अश्मयुगीन जो आपला जो पूर्वज होते ना, मोठा किडा आहे, विचित्र मोठा किडा. अशा बघण्यामध्ये खूप आहे ते, पण आता सध्या तरी आपल्याला डिस्कवरी येतच आहे. हां, बहुतेक आपण परत त्या धबधब्याजवळ आलेलो आहेत आणि रुपेश पाण्यामध्ये उडी मारत आहे वाटतं बहुतेक. बघूया, सूर मारत आहे तो. ओके, पाण्यात उडी मारलेली. पाणी थंड आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डायरेक्ट पुढे खड्डा आहे. चला, मित्रांनो, त्याच स्पॉटपासून पुढे आल्यानंतर इथे आलेलो आहे. तो वरतून आपण आलेलो आहे. तो तिकडे दिसतोय वरती धबधबा एकदम बारीक तुम्हाला वाटत असेल बघा. वरती पाणी पडते ना तो मधोमध, तिथून आपण इथे आलेलो आहे. आणि तिथून हा पुढे एक छोटा अजून धबधबा आहे बघा. पाणी इथून पडतंय खाली सगळं. तिथं याल ते सांभाळून या. शेवाळ आहे, स्वतःच्या रिस्कवरती या. इथून लोक खाली सुद्धा उड्या मारतात.
पण आपण ती रिस्क घेणार नाहीत. आपल्याला पाण्याचा अंदाज नाही आहे खाली किती पाणी खोल आहे वगैरे काय, किती मोठं हे आहे बघा. पाणी पडून झालं. आता पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पाणीसुद्धा थोडं कमी झालेलं आहे. बघा इथून पाणी पडतं आणि आपण इथे उभे आहे. याल तर स्वतःच्या रिस्कवर या, स्वतःचा कंट्रोल बघून या. दगडाला शेवाळ आहे, पाण्याचा प्रेशर जिथे आहे त्याच्यात पाय ठेवू नका आणि तिथे जास्त घसरगुंडी झालेलं असतं. तर चला आपण जात आहोत परत मागे. आणि आता ह्या साईडने आपल्याला खाली जायचं. ते दोघं जण खाली गेलेले सुद्धा आहेत. चला चला मित्रांनो, इथे याल तो जरा चौकात द्या. चांगला तुमचा भोग्या. वातावरण बघत असाल तुम्ही. पोळ्याचा सुद्धा भाग इथे पडलेला आहे. पावसाने पडले वाटत झाली ते बघत असाल तुम्ही. आणि हा समोर धबधबा. चला मित्रांनो, इथे आपण स्विमिंग केलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. बघत असाल सगळं इथे दगड बुळबुळीत आहे. याल तर चौकाशी निवोशी सुसरोंडी धबधबा. मस्त मित्रांसोबत एन्जॉय केलेले. आणि आता जाऊन सगळं सामान भरायचं आहे, पॅक करायचं आहे आणि आपल्याला रिटर्न निघायचं आहे. चला, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणी गावप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.